नमस्कार. आजच्या सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा विषय आणि नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र सरकारने जी गुटखा बंदी आणि पान मसाल्याची बंदी जाहीर केली आहे त्याबाबत माझा प्रश्न आहे, गुटखा आणि पान मसाल्याच्या बंदीची परिणामकारक अंमलबजावणी होईल का? माझ्या सोबत अत्यंत नामवंत तज्ञांचं आणि पाहुण्यांचं पॅनल आहे. आपण चर्चा करणार आहोत या बंदीबद्दल, त्याच्या अंमलबजावणीबद्दल आणि एकूण कायद्याबद्दल सुद्धा. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर पंकज चतुर्वेदी. डॉक्टर पंकज चतुर्वेदी हे प्रोफेसर आणि कॅन्सर सर्जन आहेत टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, या विषयातले तज्ज्ञ आहेत. माझ्या सोबत आहेत राजश्री कदम. राजश्री कदम या सलाम बॉम्बे या एनजीओच्या प्रोजेक्ट मॅनेजर आहे. या गुटखा सोडण्यासाठी तरुण वर्गामध्ये त्या काम करतात. माझ्या सोबत आहेत राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ज्यांनी या विषयात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. हे खातं सुद्धा त्यांच्याकडे आहे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर. सांगायची गरज नाही, मुक्ता पुणतांबेकर यांना सुद्धा आपण सगळे ओळखतो. आणि माझ्या सोबत आहेत मुक्ता पुणतांबेकर. सांगायची गरज नाही, मुक्ता पुणतांबेकर यांना सुद्धा आपण सगळे ओळखतो. आणि माझ्या सोबत आहेत बेंगलोरहून गुटख्याचे उत्पादक रसिकलाल धारीवाल सुद्धा. मी चर्चेला सुरुवात करणार आहे, पाहुण्यांकडे जाणार आहे, पण त्याआधी मी थेट जाणार आहे गडचिरोलीला. गडचिरोलीला माझ्यासोबत या क्षणाला डॉक्टर अभय बंग आहेत. अभय बंग यांची गुटख्याबाबतची भूमिका महाराष्ट्राला माहिती आहे. गुटख्याला त्यांनी विरोध केला होता. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाबद्दल मला त्यांची प्रतिक्रिया पहिल्यांदा विचारायची आहे आणि मग चर्चेला सुरुवात करायची आहे. डॉक्टर अभय बंग, महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? मी असं म्हणेन की महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आणि आपण शासनाचं अभिनंदन केलं पाहिजे. निर्णय योग्य आहे, उशिरा घेतला तरी योग्य निर्णय घेतला म्हणून अभिनंदन. पण एक मी सांगणार की मागे 8 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला आणि तो निर्णय मग काही कोर्टाच्या आदेशामुळे तो अंमलबजावणी करता नाही आली. सर्वसाधारण माणसांची प्रतिक्रिया अशी होती की गुटखा लोकांकडनं पैसा घेण्यासाठी सरकारने फक्त बंदीचं नाटक केलं आणि त्या भीती निर्माण करून पैसा घेतला. तर तसं यावेळी कृपा करून होऊ देऊ नका, नाहीतर पूर्णपणे सरकारची विश्वासार्हता संपेल. याची अंमलबजावणी हे मोठे चॅलेंज राहणार आहे. 2-3 मला प्रश्न याच्यावरती शासनात काय विचार आहे मला कल्पना नाही, पण असं बघा की गुटखा हा एकूण तंबाखूच्या वापरापैकी छोटासा भाग असावा असा माझा कयास आहे. याचं कारण काय? याचं कारण की गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 वर्षापूर्वी केलेल्या अभ्यासात आमचं एस्टिमेट असतं की जिल्ह्यातले लोक 73 कोटी रुपयाची तंबाखू खातात. 3 वर्षापूर्वी होतं तर आता ते जवळपास 100 कोटीवर आलं असणार, हा ढोबळ अंदाज. 100 कोटीचं तंबाखू जर आणि तंबाखू प्रॉडक्ट वेगळ्या प्रकारचे जर फक्त गडचिरोली खातात, गडचिरोलीची लोकसंख्या 10 लाख म्हणजे महाराष्ट्र त्यापेक्षा 100 पटीने जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये हजारो कोटींचा तंबाखू रोज एकूण वर्षात खाल्ला जातो. केवळ 100 कोटीचं सरकारचं नुकसान कसं होत आहे? म्हणजे मी असं मानतो की गुटखा हा एकूण तंबाखू खाण्यापैकी एक छोटा प्रकार आहे. आणि गडचिरोलीत आम्ही असं बघतो की विदर्भामध्ये खर्रा नावाचा एक प्रकार आहे, त्याला पश्चिम महाराष्ट्रात कदाचित मावा म्हणतात. हा जास्त महाग आहे, हा जास्त व्यसन निर्माण करतो आणि हा फार जास्त खाल्ला जातो. बाया नस वापरतात दात साफ करायला, तोंडात लावायला, हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे केवळ गुटखा आणि पान मसाला पुरेसं नाही आहे. सर्वच प्रकारचे तंबाखू आणि तंबाखूचे प्रॉडक्ट याच्यावरती जर बंदी नाही आणली तर एकूण तंबाखूपैकी शक्य आहे फक्त 10% प्रॉडक्ट बंदी आणते आहे सरकार आणि लोक रिप्लेसमेंट करणार, या प्रॉडक्ट दुसऱ्या प्रॉडक्टवर शिफ्ट होणार. हा तर काही हेतू नाही आहे. म्हणून सगळ्या प्रकारच्या तंबाखू प्रॉडक्टवर बंदी आणावी. अजून एक प्रश्न असा की तंबाखूचं व्यसन सोडायला फार कठीण. दारूपेक्षाही तंबाखूचं व्यसन, निकोटीनचं व्यसन सोडायला जास्त कठीण आहे. गडचिरोलीमध्ये आमच्या चमूने जे तंबाखू सोडवण्याचे प्रयोग केले त्यात आम्हाला जास्त यश 30% आलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कोटीहून जास्त लोक जे आज तंबाखूचे सवय झालेले आहेत, व्यसनी झालेले आहेत, त्यांची तंबाखू सोडायला सरकार काय करणार आहे? मोठा कठीण प्रश्न आहे हा. न्यूयॉर्क सारखं प्रचंड मोठं शहर
तिथे ब्लूमबर्ग नावाचा जो मेयर होता त्याने टोबॅको फ्री न्यूयॉर्क असा उपक्रम सुरू करून न्यूयॉर्क शहर जवळपास तंबाखू मुक्त केलेलं आहे. तर महाराष्ट्र शासनाला जगभरातल्या लोकांनी तंबाखू मुक्तीसाठी वापरल्या सर्व पद्धती प्रचाराच्या, प्रसाराच्या, संस्कृती निर्मितीच्या, लोकजागृतीच्या, युवक आणि महिला आणि सर्व जागृत नागरिकांच्या चळवळींच्या आणि शासनाची अतिशय कठोर आणि काटेकोर अंमलबजावणी हे सगळं केलं तर महाराष्ट्राला तंबाखू मुक्त होण्याची काही आशा आहे. डॉक्टर अभयभाऊ धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही उपस्थित किया है. डॉक्टर पंकज चतुर्वेदी, आपने सुना डॉक्टर बंग क्या बोल रहे थे. उन्होंने कहा सिर्फ गुटखा से बात नहीं चलेगी, आपको सारे टोबैको प्रोडक्ट जो है उनको बैन करना चाहिए. क्या आप इससे सहमत है? एक डॉक्टर के नाते मैं उनसे पूरी तरीके से सहमत हूं कि तंबाकू का बीमारी और मौत के अलावा कोई उपयोग नहीं है. जैसे और बहुत सारी चीजें खराब हैं दुनिया में, लेकिन उनका कुछ सदुपयोग है और कुछ दुरुपयोग है. तंबाकू का तो कोई सदुपयोग है ही नहीं, तो उसके ऊपर पाबंदी लगना चाहिए. ये एक डॉक्टरी हमारा जो नुस्खा है, लेकिन हम इसे किसी कानून के अंतर्गत ही कर सकते हैं. तंबाकू के को प्रतिबंधित करने के लिए कोई कानून अभी तक देश में नहीं है, उसको रेगुलेट करने का कानून है. इसलिए हमको जो प्योर टोबैको प्रोडक्ट्स हैं उनको अभी रेगुलेट करना पड़ेगा. गुटखा, पान मसाला, टोबैको कंटेनिंग फूड सब्सटेंस जो है ये उनको हम पाबंदी लगा सकते हैं क्योंकि ये कानून है और उस कानून के अंतर्गत ये प्रतिबंधित सामान है, क्योंकि ये जनता को खाने का पदार्थ बेच रहे हैं लेकिन एक्चुअली ये मौत का सामान है. इसलिए फूड सेफ्टी के अंतर्गत इस पर प्रतिबंध लग सकता है. महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आपण ऐकलं डॉक्टर पंकज चतुर्वेदींनी. तंबाखूचे जे पदार्थ आहेत त्यावर बंदी कायद्यानुसार येऊ शकत नाही, तसा कायदा नाही. मात्र गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी येऊ शकते. आपल्यासोबत गुटख्याचे उत्पादक रसिकलाल धारीवाल आहेत. रसिकलाल धारीवाल, तुम्ही मगाशी टेलिव्हिजनवर असं सांगितलं, आमच्याकडेही ती बातमी दाखवण्यात आली की सरकारने हा निर्णय पूर्ण विचारांती घेतलेला नाहीये, तुम्ही याविरुद्ध न्यायालयात जाणार आहात. काय बाजू आहे तुमची? आम्ही जो गुटखा बनवतो किंवा हिंदुस्थानात जो वेगळ्या वेगळ्या ब्रँडने बनतो, प्रत्येकाचं प्रोसेस वेगळं वेगळं आहे. आम्ही असा कधीच दावा केला नाही की गुटखा म्हणजे हा शक्तिवर्धक आहे, हे च्यवनप्राश आहे. व्यसन जरूर आहे, पण ते किती हार्मफुल आहे हा वादाचा मुद्दा आहे. आत्ताच डॉक्टर बंग बोलले की 100 कोटीचं उत्पन्न गुटख्यामुळे डुबतंय, पण प्रत्यक्षात 1000 कोटीचा आवाका आहे. मग हा इतर तंबाखूचे जे प्रकार आहेत, खास करून सिगरेट आहे, त्याच्यामध्ये 100% टोबॅकोच आहे, त्याला मात्र बंदी नाही. आणि कुठे 5-6% तंबाखू त्याच्यात वापरली जाते, त्या गुटख्याला मात्र बंदी आहे. हे थोडं व्यवहारात न पटणारी गोष्ट आहे. मी स्वतः गेले 25 वर्ष गुटखा खातोय. अति गुटखा सेवन हे कधीही वाईट. आपण गाईचं चरवीभर तूप प्यालो तर जुलाब आणि उलट्या या होणारच. तसं 50-25 पॅकेट खाणारा व्यक्ती असेल तर त्याला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अशा प्रकारची बंदी करून एक व्यवसाय बंद करणे, ज्याच्यामध्ये लाखो करोडो लोक इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यावर गदा आणणे हे तितकंसं बरोबर आहे असं मला वाटत नाही. रसिकलालजी, माझा एक प्रश्न आहे. रसिकलालजी, एक मिनिट थांबा. माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय की अतिसेवन केलं गुटख्याचं तर ते धोकादायक आहे, म्हणजे प्रमाणात सेवन केलं तर काही धोका होत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? होय. मी तर म्हटलं आता की मी स्वतःच गेले 25 वर्ष गुटखा खातोय. मला तर काही कधी कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आता लोक रात्री गुटखा तोंडात ठेवून झोपून जातात. गुटख्यामध्ये चुना वापरला जातो. चुना हा चमडीला कट करतो. आता रात्रभर जर एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी तो ठेवला गेला तर त्या ठिकाणी इजा होऊ शकते. असं तर साधारण आरोग्याला जपणारा माणूस संध्याकाळी दात घासूनच झोपतो आणि दुसरा माणूस गुटखा ठेवून झोपतो. तर हा प्रॉडक्टचा दोष नाहीये, वापराच्या पद्धतीचा दोष, वापरणाऱ्याचा दोष आहे. आणि आपण धारीवालजी, मी येतो तुमच्याकडे.
डॉक्टर पंकज चतुर्वेदी, आपने सुना वो क्या बोल रहे हैं? 25 साल से वो गुटखा खा रहे हैं, उनको कुछ नहीं हुआ है। वो बोल रहे हैं कि आप अगर बहुत ज्यादा खाएंगे तो ही नुकसान होगा, नहीं तो नहीं होगा। आपका क्या कहना है? तंबाकू का कोई भी ऐसा सुरक्षित स्तर नहीं है जिसके पे हम कह सके कि इतना खाया तो बीमारी होगी, इतना खाया तो नहीं होगी। विश्व स्वास्थ्य संगठन जिसने पूरा रिसर्च कर लिया, रिसर्च के बाद उन्होंने सिद्ध कर दिया कि हर तीसरा तंबाकू खाने वाला अपनी जिंदगी के 10 साल गंवाता है कैंसर, फेफड़े की बीमारी और जो कार्डियोवैस्कुलर जिसको हार्ट अटैक बोलते हैं, और इन चीजों के मार्फत। इसका मतलब यह हुआ कि हम एक अपवाद को यह मान ले कि कोई 25 साल से गुटखा खा रहा है, उसको कुछ नहीं हुआ, लेकिन आप हमारे टाटा मेमोरियल हॉस्पिटल में आ जाइए, हम आपको 17 साल के बच्चे दिखाएंगे, 20 साल के बच्चे दिखाएंगे जो 4 साल से गुटखा खा रहे हैं, उन्हें एडवांस्ड माउथ कैंसर हो गया है। और महाराष्ट्र प्रदेश एक ऐसा है जिसमें युवाओं में मुंह का कैंसर पूरे देश में सबसे ज्यादा तेजी से बढ़ रहा है, और उसका एकमात्र कारण है गुटखे का सेवन। 1.7 करोड़ महाराष्ट्रियंस तंबाकू का चबाने के माध्यम से सेवन कर रहे हैं। अगर 1.7 करोड़ महाराष्ट्रियन गुटखा चबा रहे हैं और हर तीसरे चबाने वाले की मृत्यु इन बीमारियों से होगी, तो 100 करोड़ रुपया तो एक बहुत तिनके के बराबर है। और जो लॉस है स्वास्थ्य के रूप में, जो हमारा लॉस हो रहा है, जो हानि हो रही है, वो समुद्र के बराबर है। तो ये धारीवाल जी का जो कहना है कि गुटखे से कुछ नहीं होता, ये सच नहीं है। हम गुटखा एक है कि मृत्यु को आप निमंत्रण दे रहे हैं। अभी तो गुटखे के पैकेट के ऊपर उन्होंने ही लिखना शुरू कर दिया है कि इससे जान जाती है और उससे कैंसर होता है। जब उन्होंने पैकेट पे मैन्युफैक्चरर वार्निंग के रूप में लिख दिया है, तो अब इस बात पे कहां बहस करना है कि वो सेफ है की नाही है? रसिकलालजी, हे नैतिकदृष्ट्या गैर नाही का की तुम्ही असं लोकांना टेलिव्हिजनवरून सांगणं? कारण डॉक्टर इथे म्हणतायत किती भयंकर परिस्थिती आहे आणि गुटखा हे मृत्यूला निमंत्रण आहे असं म्हणणं आहे डॉक्टरांचं. तुम्ही म्हणताय काही होत नाही, हे असत्य नाहीये का? माझं वय आता 74 वर्षाचं आहे. मी काही तरुण माणूस नाही आहे आणि मी इतके वर्ष खातोय. तंबाखू चांगली आहे असं मी आर्ग्युमेंटच केलेलं नाही आहे. आमचं म्हणणं मॅन्युफॅक्चरर म्हणून हे आहे की गव्हर्नमेंटला बंद करायचं असेल तर किमान 6 महिन्याची मुदत आम्हाला द्यायची होती. आमच्याकडे कोट्यावधी रुपयाचा माल बॅलन्सला असतो. सडनली तुम्ही 8 दिवसात निर्णय घेणार, आमच्या व्यापाराचं काय तेही सोडून देऊ. जनहितापुढे आम्हाला व्यापार महत्वाचा नाही. तो तर आम्ही धंदा करू शकतो असंही नाही. व्यापाराची अनेक क्षेत्र आम्हाही लोकांना उघडी आहेत. परंतु ज्या पद्धतीने बदनामी करून या धंद्याला बदनाम करतायत ते मला स्वतःला वैयक्तिक पटत. रसिकलालजी, कोणी तुमची बदनामी केली आहे मला सांगा. डॉक्टर म्हणतायत, डॉक्टर पंकज चतुर्वेदी हे टाटा मेमोरियल मध्ये डॉक्टर आहेत, ते म्हणतायत की याच्यामुळे कॅन्सरच होणार, हे मृत्यूलाच निमंत्रण आहे. कोणी बदनामी केली तुमची? हे मला स्वतःला पटत नाही आहे. कॅन्सरचे जेवढे पेशंट आहेत त्याच्यामध्ये किती % पेशंट हे गुटखा खाऊन आहेत याचा डॉक्टर साहेबांनी तपशीलवार माहिती द्यावी. एक मिनिट रसिकलालजी, ते देते. डॉक्टर साहब काय म्हणाले ते तुम्ही ऐकलत, सुना आपने. कितने पेशेंट है जो गुटखा खाने के कारण उनको कैंसर हो गया? 80%. 80%, 80%. 80% मुंह के कैंसर का कारण है गुटखा और पान मसाला. रसिकलालजी ऐका, 80% लोकांना कॅन्सर होतोय गुटख्यामुळे असं डॉक्टर सांगतायत. निदान हे तरी मान्य करा तुम्ही. नाही, मी मान्य करणारच नाही. त्याचं कारण आहे, मी स्वतः चॅरिटेबल गुजरातमध्ये चालवतो. 80 बेडचं माझं हॉस्पिटल आहे. जी सुपारीचं खांडही खात नाही अशाही लेडीजला कॅन्सर होतो, पुरुषांना होतो, मुलांना होतो. मग आता तिथे गुटख्याचा प्रश्न आला कुठे? टाटामध्ये सुद्धा जर त्यांनी आकडेवारी प्रसिद्ध केली तर माझं मत आहे तेच खरं ठरेल असं माझं मत आहे. याचा अर्थ मी डॉक्टर साहेबांना चॅलेंज करतो अशातला भाग नाही, पण आम्ही थोडीफार माहिती घेतो. आणि गुटख्यावर जी वॉर्निंग आपण म्हणताय जीव लेवा, ती गव्हर्नमेंटने इम्पोज केलेली आहे. कायद्याप्रमाणे आम्ही प्रॉडक्ट बनवतो. गव्हर्नमेंटने लॉ केल्यावर आम्हाला प्रिंट करणं भागच आहे, ते करतोय आम्ही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय कायद्याप्रमाणे आम्ही करतोय. डॉक्टर पंकज चतुर्वेदी जे प्रोफेसर आणि कॅन्सर सर्जन आहेत ते सांगतात 80% लोकांना गुटख्यामुळे कॅन्सर होतो. पण माझ्यासोबत राजश्री कदम आहेत,
ज्या सलाम बॉम्बेच्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत आणि मुक्ता पुणतांबेकर आहेत, या दोघांकडे मी जाणार आहे. राजश्री कदम, मला सांगा, तुम्ही ज्या तरुण मुलांमध्ये काम करता, तुमचा अनुभव काय गुटख्याबद्दल? खरं तर असं पाहिलं तर शाळेच्या अगदी 100 मीटरपर्यंत कायदाही आहे की 100 मीटरपर्यंत कुठलेही तंबाखूचं विक्री होणारं दुकान नसावं. पण आज सर्रासपणे दुकान असून आढळून येतं की जिथे स्टेशनरी म्हणजे पेन्सिल्स, खड, रबर ह्या सगळ्या वस्तू मिळतात, शिवाय चॉकलेट्सही आहेत, परंतु तिथे गुटख्याच्या माळा ह्या लोंबकळताना दिसतात. परंतु म्हणजे शाळेतली मुलं गुटखा हो, खातात? किती प्रमाण आहे हे? 30% प्रमाण आहे. 30% मुलं शाळकरी म्हणजे 10वीच्या आतली गुटखा खातात. हो, आणि हे आता तर आणखी हे वयोमानानुसार कमी म्हणजे लहान मुलं आता खायला सुरुवात होईल. हे शहरातलं चित्र आहे. जर ग्रामीण भाग म्हणजे आता हे जे बोलत आहेत की काही होत नाही, पण ही चित्र आम्ही बघितली आहेत प्रत्यक्षपणे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा एवढा अवेअरनेस नाहीच झालेला आहे की गुटखा किंवा तंबाखूमुळे एवढा परिणाम होतो. पण लोकांमध्ये आम्ही ओरल स्क्रीनिंग केल्यानंतर आढळतं की 2-2 वर्ष 3-3 वर्षांच्या मुलांमध्ये ते सिम्पटम लक्षणं दिसून येतात. हे एक चित्र असं जरी म्हणत असलं की आम्ही 70 वर्षाचा आहे आणि मी खात आहे आणि मला काही होत नाही, पण आज आम्ही गावांमध्ये मुलं बघत आहोत, शहरांमध्ये मुलं बघत आहोत. ह्या अशा चमचमत्या माळा आणि एवढं अट्रॅक्टिव्ह पॅकेटमध्ये जर मिळतंय तर मुलं नक्कीच त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत आणि ही त्यांना भावी पिढी मिळते अगदी अशी की बळी गेलेली तर या गुटख्याचा ह्याच्या. मी याबाबत डॉक्टरांना विचारणार आहे, पण त्याआधी मी मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडे जातोय. मुक्ता, मला तुम्हाला विचारायचं आहे, मुक्तांगणमध्ये गुटख्याच्या व्यसनाला अधीन झालेले असे अनेक पेशंट येत असतील, काय चित्र पाहताय तुम्ही? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला सरकारचं अभिनंदन करायचंय की इतका महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला. गुटख्याच्या बाबतीत मी बघते की मुक्तांगणमध्ये वेगवेगळ्या व्यसन सोडण्यासाठी रुग्ण येत असतात. दारू, ड्रग्ज आणि या सर्वांमध्ये निकोटीनचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यसन तर असतंच आणि त्याच्यामध्ये गुटख्याचं व्यसन आम्हाला प्रामुख्याने दिसतं. आणि आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा त्यांना आम्ही तर सांगत असतो की सर्वच व्यसन बंद करायचं, म्हणजे त्याच्यात गुटखा सुद्धा आलाच. तर आमच्याशी त्यांचं असं आर्ग्युमेंट असतं की एक वेळ आम्हाला दारू सोडायला सांगा, ड्रग्ज सोडायला सांगा, पण गुटखा सोडणं आम्हाला खूप अवघड आहे. आणि आम्ही बघतो की पहिले 4-5 दिवस तर इतके ते रेस्टलेस होतात, खूप त्यांना जे आपण विड्रॉल सिम्पटम्स असतात त्याचा त्रास होतो. आणि मग जर का ते आमचं ऐकलं नाहीत तर असे आम्ही कितीतरी रुग्ण आमचे बघितलेले आहेत की गुटख्यामुळे काय त्यांचं आयुष्य त्यांचंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांचं सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने गुटख्याचं व्यसन अतिशय धोक्याचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती बंदी जी घातलेली आहे ती अतिशय योग्यच है। डॉक्टर, आपकी सुना, दोनों को सुना, दोनों वर्कर से काम कर रही है, लेकिन मेडिकल साइंस आप जानते हैं उसके अनुसार कितना धोखा है? आपने कहा, इन्होंने कहा कि स्कूल के बच्चे भी 30% स्कूली बच्चे ये गुटखा खा रहे हैं, उन्होंने कहा तो पूरी की पूरी फैमिलीज बर्बाद हो रही है। आप एज ए डॉक्टर कैसे देखते हैं इसको? देखिए, क्या है कि तंबाकू एक ऐसी इंडस्ट्री है जो कि अपने सबसे ज्यादा खरीदने वालों को मौत का अंजाम देती है। बाकी जगह आप ज्यादा सामान खरीदे तो आपको अवार्ड मिलते हैं, रिवॉर्ड मिलते हैं, यहां पे आप ज्यादा अगर उनका उत्पादन खाएंगे तो आपको मृत्यु की संभावना है। तो यानी इनका कंज्यूमर बेस जो है, हर तीसरा तंबाकू वाला जब मरेगा तो कंज्यूमर बेस घटना चाहिए। तो नया कंज्यूमर बेस कौन होता है? बच्चे होते हैं। इसलिए ये लोग बच्चों को ही टारगेट करते हैं। 80% तंबाकू की दुकानें, गुटखा की दुकानें शैक्षणिक संस्थानों के आसपास होती हैं, क्योंकि उनको मालूम है कि बच्चे वही काम करेंगे जो मां बाप मना करेंगे, जो समाज मना करेगा, और जब वो उसका सेवन करेंगे तो बच्चों में जब तक आसक्ति पैदा नहीं होगी उनका कंज्यूमर बेस नहीं होगा। तो हमारा जो सबसे बड़ा कष्ट है कि सिर्फ 2% भारतीय तंबाकू छोड़ पाते हैं। 2% भारतीय तंबाकू छोड़ पाते हैं, यानी हमको शुरुआत पे रोकथाम करनी है। उसको छुड़वाने का प्रयास तो हमेशा नाकामी होता है, और उसको छुड़वाने के लिए हमको बच्चों को अपने जागरूक करना पड़ेगा। और बच्चों में ये जो गुटखा है वही सबसे बड़ा कष्ट है, क्योंकि सोशली एक्सेप्टेबल है। समाज में जो है, आप सिगरेट नहीं पी सकते, आप गुटखा लेके अपने पब्लिक प्लेस में भी जाके आ सकते हैं, वर्क प्लेस में भी खा सकते हैं, स्कूल में भी खा सकते हैं। इसलिए गुटखा की जो सोशल एक्सेप्टेबिलिटी है उसमें बच्चों को, और खास करके ये जो 2 रुपए का मिलता है, 1 रुपए का मिलता है, ब्राइट कलर का होता है, लटकता रहता है, ये सब बच्चों के लिए बनाया गया है। और अगर ये तंबाकू इंडस्ट्री 2%
और गुटखा इंडस्ट्री इतनी शरीफ थी, 2011 में 1 साल पहले ये कानून आया था। आज वो कह रहे हैं कि हमको 6 महीने का समय दो। 1 साल का समय मिला, उनको इस कानून को का इंतजार करने की क्या जरूरत थी? गवर्नमेंट, महाराष्ट्र के गवर्नमेंट की नोटिफिकेशन की क्या जरूरत थी? 2011 में ही ये तो पास हो गया था, उसी समय इसको बंद कर देना चाहिए। और आज क्या कर रहे हैं ये लोग? एडवर्टाइज करते हैं पान मसाला, दुकान पे खरीदने जाइए मिलता है गुटखा, या पान मसाला के नाम पे उसमें गुटखा डालते हैं। तंबाकू इंडस्ट्री जो है तंबाकू को तंबाकू के रूप में बेचती है, गुटखा इंडस्ट्री तंबाकू को माउथ फ्रेशनर के रूप में बेचती है, उसको लाइफस्टाइल प्रोडक्ट के रूप में जनता को चीट कर रही है। जनता को चीट कर रही है। और जब जनता को चीट करेंगे तो आज हर आदमी परेशान हो गया है, हर पिता परेशान हो गया है, हर एक व्यक्ति परेशान हो गया है। और ये धन्यवाद की पात्र है गवर्नमेंट कि उसने न तो सिर्फ गुटखा को बैन किया है बट पान मसाला को भी बैन किया है। 2003 में सुपारी को विश्व स्वास्थ्य संगठन ने कैंसर करने वाला तत्व घोषित कर दिया। दुख ये बात की है कि सरकार आज भी सो रही है और सुपारी को कैंसर करने वाला तत्व समझने से अभी भी वो लोग दूर हैं। पान मसाला के ऊपर भी पाबंदी होनी चाहिए, कानून नहीं है, इसलिए मैग्नीशियम कार्बोनेट के आधार पर पान मसाला को बैन किया गया। जी, आपल्या सतेज पाटील आहेत, राज्यमंत्री आहेत, त्यांनी मोठी भूमिका बजावली या सगळ्या निर्णयामध्ये। सतेज पाटील, सर्व लोक तुमचं अभिनंदन करतायत, सरकारचं लोक अभिनंदन करतात, अशी वेळ खूप कमी येते। मीही तुमचं अभिनंदन करतो या निर्णयाबद्दल, पण मला सांगा, रसिकलाल दारीवाल नाराज आहेत तुमच्यावर, तुम्ही अरेरावीने हे केलंय, म्हणजे सरकारने अरेरावीने केलंय असं म्हणतायत, तुमची काय भूमिका आहे? प्रथमतः अभय आणि बंग साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की पूर्वीची बंदी होती हे PFA ऍक्ट खाली केली होती, त्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे कोर्टामध्ये त्याला स्टे मिळाला, परंतु आता केंद्र शासनाने जो फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट केलेला आहे याच्या अंतर्गत आपण हा निर्णय या ठिकाणी घेतोय। त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की हा ऍक्टच्या माध्यमातून हा निर्णयाची अंमलबजावणी होईल, कारण की देशामध्ये 3 राज्यांनी याची अंमलबजावणी ऑलरेडी केलेली आहे आणि आपलं महाराष्ट्र हे 4थं राज्य आहे देशामध्ये ही अंमलबजावणी करणार। परंतु यामध्ये पंकज चतुर्वेदी म्हणले तसं इतर फक्त गुटखावर बंदी आणली होती, आपण पान मसाल्यावर पण बंदी आणतोय, कारण की आज गुटखा हा पॅकेज्ड प्रोडक्ट आहे, तो जरी आम्ही बंद केला तरी पानपट्टीवर मावा असेल, खैनी असेल या स्वरूपानं पान मसाला तयार करून जो विकला जाईल त्याच्यावरही आपण बंदी या निमित्ताने या ठिकाणी आणतो। धारीवालांचा तो व्यवसाय आहे, त्यांनी काय बोलावं किंवा त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु जी आकडेवारी समोर आलेली आहे राज्याच्या युवकांच्या हिताच्या दृष्टीनं, भविष्य काळाच्या दृष्टीनं हा निर्णय आम्हाला योग्यच आहे। सतेज पाटील, एक स्पष्टीकरण विचारतो, पान मसाल्यावर बंदी घातली आहे, मला सांगा, तुम्ही आता म्हणाला खैनी मावा म्हणून जे ओळखलं जातं त्यावरही बंदी येणार आहे? नाही, याला ही नावं आहेत वेगवेगळी, परंतु खऱ्या अर्थानं हा पान मसालाच आहे। ह्याला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना ओळखलं जातं, परंतु ज्या पदार्थामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट या ठिकाणी आढळला त्या पदार्थावर या ठिकाणी आपण बंदी घालतो। म्हणजे खैनी मावाही विकू शकणार नाहीत पानवाले अशा प्रकारचे असतील तर? मला पुन्हा एकदा जायचंय रसिकलालजींकडे। रसिकलाल दारीवाल, तुम्ही बघा मंत्री काय म्हणतायत, इतर तज्ज्ञ काय म्हणतायत, मला वाटतं की कोर्टात जाण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचं उत्पादन विकणं बंद का करत नाही? तुम्ही कॅन्सर हॉस्पिटल चालवता, तुमचं प्रॉडक्ट कॅन्सरला निमंत्रण देतं आणि तुम्ही गुजरातमध्ये कॅन्सर हॉस्पिटल चालवता, हा दुटप्पीपणा नाही का? बिलकुल नाही, ते वैयक्तिकरित्या समाजसेवेच्या भावनेतनं आम्ही करतो। त्या हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण हे काही गुटखा खाऊन कॅन्सरला गेलेले नाहीत, त्यांना तो नॅचरल कोर्समध्ये ज्या काही डिफिशियन्सी त्यांच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे झालेला आहे आणि ते पंचगव्यावर आम्ही चालवतो। त्या बसपेक्षा या ठिकाणी आमचा हा धंदा आहे म्हणून मी बोलतो अशातला भाग नाही, पण ज्या पद्धतीने याला बॅड पब्लिसिटी दिली जाते त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे। आम्ही त्याच्या काही फार फेवरमधनं बोलतोय अशातला भाग नाही। मी तर अगोदरच म्हटलं, अतिसेवन कशातही असो ते वाईटच असतंय आणि 30% वगैरे ज्या फिगर आहे ना, गव्हर्नमेंटनी तिथल्या टपऱ्या त्या काढून टाकाव्यात ना, फार सोपं आहे। मी तर मागच्या वेळी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना मी एक रिक्वेस्ट केली होती वेगळीच, की तंबाखू एवढी हार्मफुल आहे तर तंबाखूचं जसं
गांजाचं उत्पादन बंद केलंय सरकारने, तंबाखूचं उत्पादनच बंद करून टाकावं, मुळापासूनच त्या विषयाला थांबवावं, मग लोक बनवणार कुठनं? हे बरोबर आहे, हे बरोबर आहे रसिकाजी. याचं उत्तर आपण घेऊया मंत्र्यांकडून, पण मला त्याआधी विचारायचंय, सरकारला हा सल्ला देण्यापूर्वी तुम्ही स्वतः गुटख्याचं उत्पादन बंद का करून टाकत नाही? अरे माझा व्यवसाय आहे तो, आणि माझं आजही स्पष्ट मत आहे की गुटख्यामुळे हे होत आहे हे मला मान्य नाही आहे. पण हे डॉक्टर सांगतायत रसिकाजी, हे डॉक्टर्स सांगतायत. डॉक्टर भलेही सांगोत, त्यांच्याशी मी चर्चा करायला तयार आहे. मॅग्नेशियमचा जो मुद्दा मांडला, पूर्वी मॅग्नेशियम 4 प्रोडक्टमध्ये चालू होतं, आता मॅग्नेशियम फूड अँड ड्रग डिपार्टमेंटने 160 मध्ये दिलाय. मग आता मॅग्नेशियम वाईट आहे ते 160 पदार्थामध्ये कसं अलाउ झालं? हा एक प्रश्नचिन्ह नाही आहे का? एक मिनिट रसिकाजी तुम्हाला उत्तर देता है डॉक्टर जवाब दीजिए. वो बोल रहे हैं मैग्नीशियम कार्बोनेट आप गुटखा में है, इसलिए उसके ऊपर बैन लगा है, लेकिन 160 प्रोडक्ट्स ऐसे हैं जिनमें ये मैग्नीशियम कार्बोनेट है, क्या करेंगे उनका? यही बात मुझे आज तक समझ में नहीं आई है. आज का जमाना ऐसा है कि आप गूगल में जाइए, गूगल सर्च इंजन पे टाइप कीजिए कि सुपारी एरिका नट, उसके क्या दुष्परिणाम होते हैं शरीर में, आपको पता चल जाएगा कि सुपारी 2003 में कैंसर करने वाला तत्व कंफर्म्ड घोषित किया जा चुका है. उससे 17 प्रकार की बीमारियां होती हैं. सुप्रीम कोर्ट ने मिनिस्ट्री ऑफ हेल्थ से सुपारी के साइड इफेक्ट्स पे एक रिपोर्ट मांगा. उसके अंतर्गत एक नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फैमिली एंड हेल्थवेयर की एक रिपोर्ट दी गई. उसमें कहा गया कि सुपारी बहुत घातक सब्सटेंस है, उसको आप कुछ कीजिए, आप उसको रिकॉग्नाइज कीजिए. तो मैं तो पान मसाला में मैग्नीशियम कार्बोनेट को तो मैं सेकेंडरी रखता हूं, उसके ऊपर तो बैन लगना चाहिए. सुपारी के ऊपर जिस तरीके से तंबाकू के ऊपर इतने रोकथाम लगाए गए हैं, सुपारी को भी ये जो माउथ फ्रेशनर का दर्जा दिया गया है उससे हटा देना चाहिए. ठीक है, लेकिन कोई कानून ही नहीं है उसको करने के लिए. इसलिए मैं अभिनंदन करता हूं कि जैसे 2.3.4 सेक्शन के अंदर तंबाकू पर लगाया गया, गुटखी के ऊपर, मैं जो फूड कमिश्नर साहब हैं, जगड़े साहब, सतेज पाटिल साहब, चहल साहब और नाइक साहब, उनका अभिनंदन करना चाहूंगा कि उन्होंने एक तरीका निकाला, और वो तरीका 3.1.7 है, जिसमें मैग्नीशियम कार्बोनेट का एक्सेसिव यूज जो है शरीर में कुछ बहुत ज्यादा खतरा पैदा करता है, और उसके अंतर्गत उन्होंने जो है पान मसाला पे भी बैन लगाया. नियत अच्छी है, तरीका भी थोड़ा वीक है क्योंकि 1 साल के बाद ये वापस आ जाएगा, लेकिन 1 साल में शायद फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स एक्ट में सुपारी को भी एक घातक रूप दिया जाएगा, और शायद 1 साल के बाद हम कुछ और कर सकेंगे. सतेज पाटील, तुम्ही ऐकताय, काय म्हणणं आहे? सुपारी सुद्धा घातक आहे, सुपारीमुळे सुद्धा रोग होऊ शकतात, ते म्हणतात, आणि 1 वर्षासाठीच बंदी आहे. काय करणार आहात पुढे तुम्ही, आणि या सुपारी आणि तंबाखूचं काय करणार आहात? फूड सेफ्टी ऍक्ट मध्ये या क्लॉज प्रमाणे 1 वर्षाची बंदी अभिप्रेत, परंतु निश्चितपणे आम्ही आता हा फूड सेफ्टी ऍक्ट नुकताच या देशामध्ये लागू झालेला आहे. त्याची पहिली सुरुवात या ऍक्टची इम्प्लिमेंटेशनची झालेली आहे, आणि मला वाटतं आता सुरुवातीला या ऍक्टमध्ये जे कलम आहेत किंवा जे कायदे आहेत किंवा ज्या शिक्षा आहेत त्या भविष्य काळात केंद्र शासन वाढवू शकतं. आम्ही राज्य शासन म्हणून आता केंद्र शासनाला ही भूमिका सांगणार आहोत की ज्या गोष्टी इंजुरियस टू हेल्थ म्हणून एखादं राज्य बॅन करतं, ज्याच्यावर बंदी घालतं, त्याला कायमस्वरूपी बंदी घालण्याची तरतूद या फूड सेफ्टी ऍक्ट मध्ये भविष्य काळात केंद्र शासनानं करावी, जेणेकरून वर्षाच्या वर्षाला आम्हाला ही बंदी घालावी लागणार, आता लागणार आहे ती घालायला लागू नये. कारण की एकदा प्रूव्ह झालेलं आहे की एखादी वस्तू ही इंजुरियस टू हेल्थ आहे, त्या सेक्शनमध्ये त्या कलमाप्रमाणे ते ग्राह्य मानलं जातं. आमचं म्हणणं आता केंद्र शासनाला हेच असणार आहे की तरतूद या कायद्यामध्ये करण्याची अपेक्षा आम्ही निश्चितपणे करतोय. सुपारीबद्दल देखील पंकज चतुर्वेदींचा आमची अनेकदा चर्चा झालेला आहे. हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. निश्चितपणे राज्य शासन म्हणून यासाठी आमची भूमिका सकारात्मक राहील. राज्य शासन केंद्र सरकारकडून अपेक्षा करते. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा, गुटखा आणि पान मसाल्याच्या बंदीची परिणामकारक अंमलबजावणी होईल का? बघा पडद्यावर नाही म्हणतायत, लोकांना विश्वास वाटत नाहीये. 61% लोक म्हणतायत परिणामकारक अंमलबजावणी होणार नाही. लोकांना हा निर्णय आवडलाय, पण इम्प्लिमेंटेशन होईल की नाही याविषयी शंका आहे. नेमकी याच मुद्द्यावर मी दुसऱ्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहे.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्रेक नंतर मी अंमलबजावणीवर चर्चा करणार आहे, पण त्याआधी मला दीपक कुमार माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जायचंय. दीपक कुमार हे कस्टमचे माजी कमिश्नर आहेत. दीपक कुमार जी, स्वागत आपका आईपीएल लोकमत में. आपने चर्चा सुनी होगी, लेकिन मुझे आपसे पूछना है कि महाराष्ट्र सरकार ने गुटखा पर बैन तो लगाया, लेकिन हमारे धारीवाल जी, रसिकलाल धारीवाल कह रहे गुटखा से कुछ नुकसान नहीं होता अगर वो ठीक तरह से खाए. आपका अनुभव क्या है, आपकी कहानी क्या है? देखिए, एक बात एकदम क्लियर होनी चाहिए कि तम्बाकू का जो सेवन है, चाहे गुटखा हो, चाहे सिगरेट हो, चाहे बीड़ी हो, ये बहुत हानिकारक है. ये आदमी को मौत के मुंह में घसीट के ले जाता है. अगर किसी आदमी को मरना हो, सुसाइड कमिट करना हो, तो उसको तम्बाकू का सेवन शुरू कर लेना चाहिए. भले गुटखा खाए, भले सिगरेट पिए. और ये कहना, मैं आज सच्चा सुन रहा था, धारीवाल जी बोल रहे हैं कि ये तो हमारा व्यवसाय है, धंधा है. वो कल को जो ड्रग्स बेचता है, जो आप हेरोइन बेचते हैं सड़क पे, वो भी बोलेगा कि मेरा ये धंधा है, तो उसको क्यों बंद करते हो आप? मैं आपको बताऊं, मैंने सिगरेट पीनी शुरू की 16 साल की उम्र में, और उस टाइम ये सब वार्निंग नहीं होती थी कि सिगरेट हानिकारक है, सिगरेट पीने से कैंसर हो जाएगा. जब मेरे को लत लग गई सिगरेट पीने की, तब मैं 23-24 साल का था, तो तब हल्का हल्का आना शुरू हुआ कि सिगरेट पीने से कैंसर होता है, सिगरेट पीने से गला खराब होता है. और धीरे धीरे ये सब बातें होने भी लगी. जब तक मैं 35 साल की उम्र में पहुंचा, मुझे पूरा पता चल गया कि सिगरेट पीने से बहुत नुकसान हो सकता है. तब भी ये नहीं पता था इतना हानिकारक है कि इससे मौत ही हो जाती है. और उसको सिगरेट छोड़ने की मैंने बहुत कोशिश की. एक दफा छोड़ी, फिर शुरू कर ली, दूसरी दफा छोड़ी, फिर शुरू कर ली. जैसे जैसे टाइम बीतता गया, सिगरेट पीने की मात्रा भी बढ़ती गई. होते होते ये हुआ कि हर साल गला खराब रहना शुरू हो गया. साल में एक दफा गला खराब रहने लगा. हर साल डॉक्टर के पास जाना, हर साल सोचना सिगरेट छोड़ दूंगा, और फिर जिंदगी ऐसे ही बढ़ती गई. 56 वर्ष की आयु में मेरे दिमाग के सामने एक तस्वीर आई जो मैं एज ए स्टूडेंट देखा करता था अपनी बायोलॉजी की किताब में, जिसमें एक आदमी को कैंसर हो गया था. उसको उसके गले में होल किया हुआ था, जैसे मेरे गले में होल किया हुआ. और क्योंकि वो मुंह से नहीं सिगरेट पी सकता था, उसने सिगरेट होल में लगाई हुई थी और सिगरेट पी रहा था. तो जब मैं 56 वर्ष की उम्र का हो गया, तो मेरे दिमाग में बार बार वही चित्र घूमने लगा. मैंने कहा मेरे साथ भी यही होगा. तो बहुत हिम्मत करके 16 साल की उम्र में पीना शुरू किया. 56 साल की उम्र में 2006 में मैंने सिगरेट पीना बंद कर दिया. और 2008 में जब मेरे को सांस की तकलीफ हुई, तो मेरे को डायग्नोसिस किया गया, बताया गया कि मेरे को कैंसर है. और 2008 में मेरा पहला छोटा सर्जरी हुआ नानावती हॉस्पिटल में. लकीली आई वेंट टू टाटा मेमोरियल हॉस्पिटल, और वहां मेरी सर्जरी की गई बाय द एबल सर्जन डॉक्टर पंकज चतुर्वेदी, एंड आई वुड सेव माई सेल्फ. अब आप पूछेंगे, मैंने तंबाकू के अगेंस्ट याचिका दायर की कंज्यूमर कोर्ट में. मैंने कहा कि ये इनहेरेंटली डेंजरस प्रोडक्ट है, इसको जो है कंज्यूमर को वार्न करना चाहिए कि ये इनहेरेंटली डेंजरस प्रोडक्ट है, इसको आप मत लो, और इसको लोगे तो आपको इसकी आदत लग जाएगी, एडिक्शन लग जाएगी. मैंने ये याचिका दायर की आईटीसी के अगेंस्ट, पर के पूर्वक बताना पड़ता है कि मेरी बात उन्होंने ध्यान से नहीं सुनी और मेरी याचिका को खारिज कर दिया. और फैक्ट ये है कि जो टबैको है
वाली सिगरेट है या गुटखा भी बॉम्ब में आदमी खाता है, ये सबसे ज्यादा एडिक्टिव है। मेरा मानना तो ये है कि ये हेरोइन ओपियम से भी ज्यादा गुटखा एडिक्टिव है। आज की तारीख में हेरोइन, ओपियम, ये सब कंट्रोल्ड है अंडर साइकोट्रोपिक सब्सटेंसेस एक्ट। ये ना आदमी कोई रख सकता है ना बेच सकता है। पर तंबाकू जो आदमी रख भी सकता है, सेवन भी कर सकता है, बेच भी सकता है, इसके ऊपर कोई ऐसा कंट्रोल नहीं है। आप घर के बाहर निकलिए, हर गली नुक्कड़ कोने में आपको सिगरेट मिलेगा। एक दफा आपने सिगरेट पीना शुरू किया, जैसे डॉक्टर साहब बता रहे थे, तो उसकी लत लग जाती है। यही वजह है। दीपक कुमार जी, आपकी कहाणी लोकांनी सुनी आहे, मला सर्वांना सांगायचं आहे. दीपक कुमार सांगतायत तो अनुभव महत्वाचा आहे. त्यांच्या आवाजावर काय परिणाम झाला हे बघा. त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि ते म्हणतायत की अफूपेक्षाही, हे हिरोईनपेक्षाही हे गुटखा खाणं आणि अशा प्रकारे सिगरेट ओढणं हानिकारक है। डॉक्टर पंकज चतुर्वेदी, ये तो एक केस स्टडी थी, किस प्रकार के ऐसे पेशेंट तो आपने बहुत सारे देखे होंगे, लेकिन मेरा सवाल ये है, बैन तो लगा दिया महाराष्ट्र गवर्नमेंट ने, अगले हफ्ते से बैन अमल में भी आ जाएगा, लेकिन क्या इसका इम्प्लीमेंटेशन सही तरह से होगा? मुझे इस बार विश्वास है कि इसका इम्प्लीमेंटेशन सही तरह से होगा। कारण क्या है कि जो फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स एक्ट ऑफ इंडिया है, उसमें वायलेशंस के जो लोग कानून तोड़ेंगे उनके लिए जो पनिशमेंट है वो बहुत कड़ा है। तो ये छोटे मोटे रिटेलर्स जो कि 100 रुपए या 200 रुपए के लाभ के लिए गुटखा बेचते हैं, वो 6 महीने जेल में नहीं जाना चाहेंगे या 1000 रुपए का भरपाई नहीं करना चाहेंगे। और दूसरी बात, हमें क्या भरोसा है सतेज पाटिल साहब के ऊपर, क्योंकि वो मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम भी हैं और एफडीए मिनिस्टर भी हैं। मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर होम से हमें फायदा क्या होगा कि जिस दिन पुलिस हरकत में आ जाएगी गुटखे के पाबंदी को, कानून को फॉलो करने के लिए, जो कि पुलिस हजारों की संख्या में है, पुलिस हर गांव में है, हर तालुका में है, हर जिले में है, लेकिन फूड इंस्पेक्टर की संख्या बहुत लिमिटेड है। तो अगर सिर्फ फूड इंस्पेक्टर्स के ऊपर इसकी जो है अमलबंदी छोड़ी गई तो ये संभव नहीं होगा। लेकिन अगर पुलिस, और जैसे सिगरेट एंड अदर टोबैको प्रोडक्ट्स एक्ट में है कि हर गजेटेड ऑफिसर इज एम्पावर्ड कि कोई अगर तंबाकू के कानून का वायलेशन होता है तो वो उसको एनफोर्स कर सकता है। तो मुझे लगता है कि हमको कुछ आउट ऑफ बॉक्स सोचना पड़ेगा। हमको पुलिस को पावर देनी पड़ेगी, हमको गैजेटेड ऑफिसर्स को देनी पड़ेगी, हमको डीन्स को, हेडमास्टर्स को, हेड ऑफ द एजुकेशन, सबको पावर देनी पड़ेगी, क्योंकि 1.7 करोड़ लोग तंबाकू का सेवन कर रहे हैं। ये बड़ी समस्या है, अत्यंत व्यापक समस्या आहे। मुक्ता पुणतांबेकर, तुमचा अनुभव काय, कशा प्रकारे या बंदीची अंमलबजावणी करता येईल? याचं कारण असं आहे, कायदा झाला पण अंमलबजावणी काही नाही झाली तर त्याचा काही उपयोग होणार नाही, तुम्ही काय सुचवाल? हा, मला असं वाटतं की ती अंमलबजावणी कशी यशस्वी करायची ही आता आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असायला पाहिजे। ह्याच्यामध्ये अडथळे कुठले कुठले असू शकतात, तर जे स्वतः रुग्ण आहेत की ज्यांना याचं व्यसन आहे, व्यसनी लोक आहेत, त्यांना आपण काही मार्गदर्शन करू शकतो की तुम्ही या व्यसनापासून कसं दूर राहा। आणि अशा लोकांना मी सांगू इच्छिते की हे व्यसन जेव्हा गुटख्याचं सोडतात तेव्हा त्यांना सुरुवातीला सोडताना खूपच त्रास होतो आणि 2-3 दिवस हा त्रास होणार, तो त्यांना सहन करायला पाहिजे। त्याच्यासाठी वैद्यकीय मदत सुद्धा ते घेऊ शकतात। म्हणजे थोडं आपण ह्यांना कशी मदत करता येईल की जे त्याच्या अधीन झालेले आहेत, याच्यावरती आपल्याला एक फोकस करता येईल। दुसरं, जसं डॉक्टर साहेब म्हणाले की लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज ज्या आहेत त्यांना आपल्याला खूप जास्तीत जास्त काही पॉवर्स देता येतील, अवेअरनेस त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल। आणखीन एक गोष्ट आपल्याला करता येईल की जसं आम्ही नुकतंच आमच्या संस्थेने पुणे पोलिसांबरोबर एक प्रयोग केला। पुण्यामध्ये व्हाईटनरचं व्यसन मुलांमध्ये खूप वाढतंय आणि म्हणून पोलिसांनी आणि आम्ही मिळून व्हाईटनर स्टेशनरीचे जे विक्रेते आहेत त्यांची एक मीटिंग बोलावली आणि त्यांना याच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली। केमिस्टना बोलावलं की जे डायरेक्टली विदाऊट प्रिस्क्रिप्शन्स औषधं विकली जातात त्याचे कसे भयानक परिणाम होतात याची त्यांना जाणीव करून दिली आणि याचा खूप चांगला उपयोग झाला।
तर तसंच आपण गुटखा विक्रेत्यांना जर का अशा प्रकारे काही जनजागरण त्यांच्यामध्ये निर्माण करता आलं आणि फक्त त्यांच्यातच नाही तर मुलांमध्ये, पालकांमध्ये, सर्वच लोकांमध्ये जर का आपण ते करू शकलो तर मला वाटतं की ती अंमलबजावणी यशस्वी करण्यामध्ये खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. मी ब्रेक घेणार आणि ब्रेक नंतर मी तुमच्याकडे येणार आहे राजश्री कदम आणि तुम्हालाही विचारणार आहे की कशा प्रकारे शाळेच्या स्तरावर ही अंमलबजावणी केली पाहिजे. मंत्र्यांकडे सुद्धा जाणार आहे आणि शेवटी मी डॉक्टर पंकज चतुर्वेदींकडे येणार आहे आणि अर्थातच रसिकलाल धारीवाल यांना मी विचारणार आहे ही सगळी चर्चा ऐकून थोडं तरी त्यांचं मतपरिवर्तन झालंय का. पण ब्रेक पूर्वी प्रश्न पहा, गुटखा आणि पान मसाल्याच्या बंदीची परिणामकारक अंमलबजावणी होईल का? बघा पडद्यावर. नाही म्हणतायत 66% लोकांना अजून विश्वास वाटत नाहीये. सतेज पाटील साहेब, तुम्हाला हे सिद्ध करून दाखवावं लागेल की हे अंमलबजावणी अगदी सज्जडपणे होते. आपण गुटख्याची अंमलबजावणी कशी होणार, गुटखा बंदीची अंमलबजावणी कशी होणार यावर चर्चा करतोय. राजश्री कदम, तुमच्या काय सूचना आहेत? तुम्ही शाळेतल्या मुलांमध्ये काम करता. तसं पाहिलं तर आता खूप जणांनी सांगितलं की अवेअरनेस हे होणं फार गरजेचं आहे आणि ही जी सुरुवात झालेली आहे सेवनाची ती आता कमी कमी वयोगटाकडे वळत आहे. तर आत्तापासूनच आपण मुलांमध्ये ह्या शाळेत काय केलं पाहिजे, शाळेत कोणता कार्यक्रम राबवला पाहिजे? शाळेमध्ये खरं तर करिक्युलम मध्ये आणण्याची फार गरज आहे की तंबाखू बद्दलचे जे दुष्परिणाम आहेत, तंबाखू खाऊन काय होतं किंवा कुठले पदार्थ आहे जे आपल्या शरीराला हानिकारक आहे त्याबद्दल मुलांना माहिती सांगणं हे फार गरजेचे आहे. शिवाय त्याच्या संदर्भात वेगवेगळे म्हणजे ते माहिती फक्त लेक्चर्स पद्धतीने न जाता स्पोर्ट्स, आर्ट्स हे वेगवेगळी माध्यमं वापरून मुलांपर्यंत पोहोचतात. मला सांगा, शिवाय गुटख्यामुळे ज्यांना कैंसर झालाय, डॉक्टर साहब मैं आपको भी पूछ रहा हूं, जैसे अभी दीपक कुमार थे, ऐसे पेशेंट्स अगर बच्चों के साथ बात करें तो इसका ज्यादा असर होगा. पण मुलं घाबरते त्याने. पण मग हे धोका है करायला नको का? नहीं, आप बहुत अच्छी बात कर रहे हैं. एक्चुअली क्या है ना कि उनको अगर आंकड़े बताएं तो उनको बोर हो जाता है. बिल्कुल. लेकिन अगर उनके सामने केस स्टोरी लेके जाएं और उनको दिखाएं कि भाई आपकी उम्र में ये साहब भी थे, उन्होंने तंबाकू का इस्तेमाल किया, ये कूल नहीं है, ये बहुत अच्छी चीज नहीं है, इसका परिणाम बहुत खराब होता है और ये है परिणाम. तो शायद उनके दिमाग में वो जो डर पैदा होगा वो शायद वो डर हमेशा उनके साथ जिएगा और वो डर शायद उनको जब कल के दिन उनका दोस्त उनको कुछ देगा, सिगरेट, बीड़ी या गुटखा, तो उनके मन में एक डर रहेगा, नहीं वो हमने देखा था, गले में होल था, आधा जबड़ा निकला हुआ था, जवान निकला हुआ था, ये बहुत अच्छा है, हम इसको दिमाग में कुछ ऐसी एक चीज करनी चाहिए, प्रोग्राम बनाना चाहिए. सतेज पाटील, सरकार असा काही विचार करताय का माध्यमांच्या मदतीने, आयबीएल लोकमत सारखं माध्यम आहे, इतर माध्यम आहेत, या माध्यमांच्या मदतीने ही प्रचाराची मोहीम राबवता येईल का? निश्चितपणे अशा पद्धतीची मोहीम राबवता येईल. राजश्रींना कल्पना आहे, डॉक्टर पंकज चतुर्वेदींनाही कल्पना आहे की तंबाखूमुक्त शैक्षणिक अभियान आपण या राज्यामध्ये सुरू केला आणि बऱ्यापैकी आपण शिक्षण संस्थांमध्ये त्या माध्यमातून शाळांच्या भोवती पोहोचलो होतो. मला वाटते त्यावेळी देखील आमची चर्चा झाली होती की एनएसएसच्या स्टुडंट्सना आपण तयार करायचं आणि ते एनएसएसच्या स्टुडंट्स हे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन या संदर्भातली माहिती देतील. तर मला वाटतं त्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी आता ऑगस्ट महिन्यापासून सुरू करायला आपण हरकत नाही. शिक्षण विभागाशी आम्ही चर्चा करून अशा पद्धतीची राज्यव्यापी प्रबोधनाची मोहीम ही राज्यामध्ये निश्चितपणे राबवली जाईल. त्याचबरोबर अंमलबजावणी संदर्भातली जी संदिग्धता आहे, मी महाराष्ट्रातल्या जनतेला ग्वाही देऊ इच्छितो की एकदा कायदा केल्यानंतर महाराष्ट्र शासन ही अंमलबजावणी करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. कितीही काही करावं लागलं तर मग गृह खात्याच्या माध्यमातून असेल, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून असेल किंवा पंकज चतुर्वेदी ज्या पद्धतीने बोलले की कोटपा कायद्यामध्ये तरतूद आहे की या कायद्याअंतर्गत पब्लिकली स्मोकिंग असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थाचा उपयोग करत कोण असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार अगदी डायरेक्ट सरपंचापासून ते शाळेतल्या मुख्याध्यापकाला आहेत. तर या बाबतीत देखील बंदी झाल्यानंतर मला वाटत नाही की एवढी अडचण या ठिकाणी येईल. थोडे दिवस त्रास होईल, परंतु हा कायद्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे निश्चितपणे आमच्या माध्यमातून केली जाईल. जी, सरकारचा हेतू तरी चांगला दिसतोय. शेवटी मी जाणार आहे रसिकलालजींकडे. रसिकलाल धारीवाल, तुम्ही चर्चा ऐकलेली आहे. मला तुम्हाला लहान मुलांच्या वतीने, नव्या पिढीच्या वतीने एक आवाहन करायचं आहे की कायदा झालाय, बंदी घातली आहे, शिक्षा होईल, सगळं ठीक आहे, पण तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन
हे असं मृत्यूला निमंत्रण देणारं उत्पादन बंद का करत नाही? त्या बाबतीत मला थोडा खुलासा करायचा आहे. आत्ताच्या चर्चेमध्ये गुटखाला माउथ फ्रेशनर म्हणून पान मसालावाले किंवा गुटख्यावाले विकतात असा संदर्भ आला. ही गोष्ट काही खरी नाही आहे. गुटखा म्हणून पान मसाला म्हणून विकला जातो. जनजागृती हे अतिशय प्रभावीपणे झालं पाहिजे. आमचा त्याला विरोधच नाही आहे. आम्ही आयुष्यात काही गुटखा घेऊन जन्माला आलेलो नाही की आता गुटखा नसेल तर आमचं पोट कसं भरणार, हा प्रश्नच येत नाही. आम्ही त्याला सहकार्य करू, पण जनजागृती ही उत्कृष्टपणे व्हायला पाहिजे. दारीवालजी तुम्ही सुरुवात करा ना. तुम्ही हे प्रॉडक्टच बनवणार नाही अशी तुम्ही सुरुवात करा. नाही मला ते पटत नाही ना. का पटत नाही? हे जर हानिकारक, मुलांच्या दृष्टीने हानिकारक आहे तर बंद करायला काय हरकत आहे? मला बोलू तर द्या. हा बोला. आता म्हटलं हे फूड प्रॉडक्ट आहे. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटनीच हे म्हटलंय टोबॅको प्रॉडक्ट आहे आणि टोबॅको प्रॉडक्ट विकायला बंदी असायचं ह्या नियमाप्रमाणे काही कारण नाही आहे. गुटखा हा फूड प्रॉडक्ट मध्ये मोडत नाही असा आमचा दावा आहे. हे टोबॅको प्रॉडक्ट आहे. ते पत्र आता मी बेंगळुरूमध्ये असल्यामुळे माझ्याकडे नाहीये. उद्या मी माझ्या ऑफिसवरनं तुमच्याकडे पाठवायला लावतो. सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनमध्ये सुद्धा हा फूड प्रॉडक्ट नाही असं म्हटलेलं आहे. माझा गुटखा बंदीला मुळीच विरोध नाही. जरूर करावं. तरुण पिढीने आकर्षित करण्यासाठी आम्ही लोक प्लॅनिंग करतो हे तर निव्वळ एक प्रचाराचा भाग आहे. आमच्याकडनं म्हणजे इव्हन इंडस्ट्रीकडनं तसा प्रकार काही होत नाही. ही ग्वाही मी देऊ शकतो. मी एक चांगल्या ब्रँडला चालवतोय. ठीक आहे येतो तुमच्याकडे येतो. पाटील तुमच्याकडे येतो. ज्याच्यामुळे अधिक नुकसान होतं ती सिगरेट आहे, ती दारू आहे. गुटख्यामुळे व्यक्तीला नुकसान होईल, सिगरेटमुळे तर शेजारी बसणाऱ्यालाही श्वास घेता येत नाही. तुमचं असं म्हणजे सगळ्यावर बंदी घाला. दारीवालजी तुमची भूमिका कळली आहे. सतेज पाटील काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, फूड सेफ्टी ऍक्ट मध्ये सेक्शन 2V हा ऍक्ट मधला आहे. त्यामध्ये गुटखा पान मसाला हा फूड प्रोडक्ट म्हणून संबोधला गेलेला आहे. 2005 सालापासून हा ऍक्ट करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाने सुरू केली आणि मागच्या वर्षी 5 ऑगस्टला हा ऍक्ट देशभर लागू झाला. हा ऍक्ट लागू करत असताना अनेक मतमतांतर, अनेक राज्यांची मतं, अनेकांच्या ऑब्जेक्शन्स आणि हा सगळा ऍक्ट ज्यावेळी होतो त्यावेळी तो पार्लमेंटमधनं या ठिकाणी होतो. अनेक त्याच्या प्रक्रिया या ठिकाणी होतात. यावेळी कुठेही या गोष्टीचा कुणी उल्लेख केलेला नाही किंवा विचार केलेला नाही. त्यामुळे फूड सेफ्टीमध्येच फूड प्रोडक्ट म्हणूनच ह्याची गणना या ठिकाणी केली जाते. मला सर्वच लोकांना विनंती करायची की राज्यानं हा निर्णय घेतलेला आहे. ह्याची अंमलबजावणी तर आम्ही समर्थपणे करणारच आहोत, परंतु जनतेनं देखील याच्यापासून अलिप्त राहण्याची भूमिका स्वीकारावी. डॉक्टर पंकज चतुर्वेदी असेल किंवा अनेक तज्ज्ञांनी आज ओरल कॅन्सरचे आकडेवारी आपल्या समोर दिलेले आहे. पण मला राज्यातल्या तरुणाईला विनंती करायची आहे की आता बंदीच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला सर्वतोपरी सहकार्य आमच्या युवकांनी या ठिकाणी करावं. अंत में आप क्या कहेंगे? मैं यही कहूंगा कि हर राजनीतिक पार्टी को इससे ज्यादा अच्छा मौका नहीं मिलेगा कि वो अपनी जितनी भी युवा सेना है, यूथ कांग्रेस है, बीजेपी का यूथ है, शिवसेना का यूथ है, सब लोग अपने यूथ को और अपने बच्चों को बचाने में लग जाएं और वो सारी वर्कफोर्स को जो है, अगर हम तंबाकू और गुटखा इसकी जो पाबंदी का ये बहुत बड़ा एक कानून आया है उसकी पाबंदी में हम लोग सब कुछ लग जाएं, मैं ये मानता हूं कि एटलीस्ट हम लोग 10 से 15 लाख मौतें अगले 5 साल में बचा पाएंगे. इससे बढ़िया काम कहीं और नहीं हो सकता. खूप महत्वाचं सांगितलेलं आहे डॉक्टर पंकज चतुर्वेदींनी. सगळ्या तरुण संघटनांनी, युवकांच्या संघटनांनी या कामाला वाहून घ्यावं. खूप लोकांना मृत्यूच्या छायेतून आपण वाचवू शकू असं ते म्हणतायत. प्रश्न पहा, गुटखा आणि पान मसाल्याच्या बंदीची परिणामकारक अंमलबजावणी होईल का? बघा पडद्यावर. अजून 70% लोक नाही म्हणतायत, पण या नाहीचं हो करणं आपल्याच हातात आहे. कारण अंमलबजावणी फक्त सरकार करणार नाहीये. सरकारकडे यंत्रणा आहे,
त्या यंत्रणेला आपण सहकार्य करायला हवं आणि सगळ्यांनी ठरवायला हवं गुटखाच नव्हे तर कोणताही तंबाखूजन्य पदार्थ आम्ही खाणार नाही, कारण असा पदार्थ खाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण आहे. रसिकलाल धारीवाल जे म्हणाले त्यामध्ये तथ्य नाही असं आपले डॉक्टर सांगताय. त्यामुळे न खाणं, प्रोत्साहन न देणं हे महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या. ही बंदी परिणामकारक आपणच करू शकतो, ती यशस्वी सुद्धा आपणच करू शकतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.